रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 113वा म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे. परत आता उद्या परत हा ग्रुप परत दिसत नाही. ही सकाळची गडबड, एवढं आवरायचं निघायचं हे नाही आता उद्यापासून. म्हणजे आम्ही रोज सकाळी उठायचं 4 वाजता, स्नान करायचं, सगळ्यांची गडबड गोंधळ, निघण्याची घाई. पण उद्याचाही दिवस उगेल, पण उद्या उठू पण निघण्याची घाई नसणार आहे. पुन्हा हा व्हिडिओची सुरुवात नसणार आहे. थोडंसं आज जड जाते. तर हा शेवटचा दिवस आहे. तर गेली 3 नोव्हेंबर 2026ला संकल्प घेतला होता. तर आज 23 फेब्रुवारी 2026 आहे. तर 113 दिवस झाले. आज आमची परिक्रमा व्यवस्थितपणे पूर्ण होणार आहे. तर निघतोय आम्ही पुढच्या मार्गाकडे. सकाळचे आता 5, 5:30, पावणे 6 झालेले आहेत. हातिया बाबापासून निघालेलो आहोत. तर ओंकारेश्वरला जाणार आहोत. 18 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आजची जी वाट आहे ती खरंच सर्व परिक्रमावासियांना उरकण्याजोगी नाहीये, जड जाते. जसं जसं ओंकारेश्वर जवळ येईल तसं तसं मनामध्ये उत्सुकताही राहते आणि मैयापासून लांब जाण्याची वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते. नर्मदे हर, नर्मदे हर. चला निघालेले आहेत परिक्रमावासी हातिया बाबापासून पुढच्या मार्गाकडे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. पावणे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही डांबरीचा रस्ता सोडून शॉर्टकट मार्गाने निघतोय, जो जातो नेहेर मार्गे म्हणतात. म्हणजेच जो पाट आहे, कॅनल आहे, त्याच्या किनाऱ्याने जातात. अंजरूद 8 किलोमीटर आहे आणि अंजरूदवरून 5 किलोमीटर वरती आहे. म्हणजे 13 किलोमीटर वरती टोटल आहे. आपलं 18 म्हणतात पण सगळं 13 पडतं. चला निघालेलो आहोत आपण आता. अंधार आहे, परिक्रमावासी आहेत, मागून येत आहेत टॉर्च लावून. नर्मदे हर. सकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि उजेड व्यवस्थित झालेला आहे. आणि जाईपर्यंत आज जे ऊन आहे कालचं जास्त प्रमाण होतं ते जास्त व्हायला नको. आणि कडेने कॅनल आहे, खूप असं वाहतं पाणी आणि सुंदर आहे. थंड वातावरण आहे. कडेला आहे गव्हाची शेती. परिक्रमावासी चाललेले आहेत ओंकारेश्वरच्या मार्गाकडे. डोक्यात एकच टार्गेट आहे, ओंकारेश्वर लवकर गाठायचे. जल अर्पण करायचं. आम्ही आता ओंकारेश्वरकडे जात असताना इथे मोसंबीची शेती आहे आणि त्याला ती फुलं आलेली आहेत. इतका सुंदर त्याचा फ्रेग्रन्स येतोय ना, जवळजवळ अर्धा किलोमीटरपर्यंत इतका सुंदर वास येतोय. असं वाटतंय मोगराचा कोणतरी परफ्यूम मारला असावा. खूप छान वाटते, सकाळ सकाळी फ्रेश वाटायला लागले. इथे कडेला शेती आहे मोसंबीची, खूप सुंदर वास येतोय. कसा वास येतोय काकी सांगा ना एकदा. सुगंध असा दरवळलाय, खूप सुंदर येते मोगऱ्यासारखा. आणि मोगरा हा माझा आवडीचा आहे. मातीचा मार्ग सोडून आम्हाला आता लागलेला आहे हा सिमेंटचा मार्ग. आणि समोर पाटी लिहिलेली आहे नर्मदा परिक्रमा मार्ग. कारण कंटिन्यू आम्हाला हा मातीचा रस्ता होता, कदाचित एखाद्या परिक्रमावासींना चुकू नये म्हणून इथे पाटीही लावलेली आहे. आणि समोर एक गाव आलेलं आहे, गावाचं नाव नाही सांगता येणार. याच्या पुढे अंजरूद आहे. सकाळी सकाळी आज सूर्यनारायणांचं दर्शन. नर्मदे हर. हातिया बाबापासून निघाल्यापासून आम्ही आता नर्मदे हर बाबा खंगवाडा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. सकाळची वेळ आहे.
नर्मदे हर, नर्मदे हर. गवळण मावशी नर्मदे हर. मग आज शेवटचा दिवस आहे, कसं वाटतंय? आज खूप खूप जीव वाटायले. हे काय वाटतंय? जरा हृदय भरू यायला मैयाला सोडून जायचं म्हणल्यावर जरा हे वाटायले. आनंद वाटला. नर्मदे हर. खंगवाडा गाव नर्मदा खंडातलं हे शेवटचं गाव आहे. मावशी पुन्हा येणार का परिक्रमाला? हा गाडी गाडीने चालत नाही? नाही चालत. आज तू असली देणार गाडी केली. नर्मदे हर. खंगवाडा गाव, गावातलं सकाळचं वातावरण. नर्मदे हर. सकाळ सकाळी महिला रोज अशा जातात घरून आपल्या गावातलं जे देवस्थान आहे जे जलार्पण करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी. रोज जाते हो माताजी मंदिर? नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. ओंकारेश्वर 8 किलोमीटर इथून. नर्मदे नर्मदे हर. हा, चाय प्रसादीसाठी परिक्रमावास्यांना बसवलेलं आहे. आणि गावातील मगापासून मी महिला बघते, प्रत्येक महिला आणि पुरुष हातामध्ये ताट आहे आणि छोट्या बकेटमध्ये पाणी आहे. इथे नर्मदेश्वरांचं महादेव मंदिर आहे, तिथे अर्पण करण्यासाठी त्या सगळ्या माताजी ज्या आहेत त्या जात आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. चाय प्रसाद घेऊन पुढे निघालेलो आहोत आम्ही. तर आज प्रत्येक परिक्रमावास्यांच्या चेहऱ्यावर जर बघितलं वैयक्तिक तर प्रत्येक परिक्रमावास्यांच्या चेहऱ्यावरती आज नाराजगी आहे. कारण कोणतीही गोष्ट सुरुवातीला असली की ती आनंदाने सुखाने सुरुवात होती, त्याचा अंत मात्र हा दुःखानेच होतो. तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज प्रसन्नता जी होती पहिल्या दिवशी ती प्रसन्नता नाही आहे. कारण संकल्प सुटणार आहे, ही पण खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण 4 महिन्यात कोणताही त्रास न होता व्यवस्थितपणे अगदी कार्य पार पडत आहे. आणि सगळ्यात दुःखी घटना म्हणजे मैयाला सोडून आता लांब जायचं आहे. तर सगळे भाऊक झालेले आहेत, सगळे एक तिथे चालून रडत आहेत, कोणी दाखवत नाही आहे. तर चला निघूयात इथून. 10 किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे. खंगवाडामधील हे ते ठिकाण आहे. या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस आम्ही लग्नात जेवायला थांबलो होतो. कारण हे जे पाठीमागे मंगल कार्यालय दिसतंय, पाठीमागच्या वर्षी जर कोणी माझे कंटिन्यू व्लॉग बघत असतील त्यांचा हा जो रस्ता होता किंवा हे गाव जे आहे ते लक्षात राहिलं असेल. कारण की त्यावेळेस इथे सामूहिक विवाह सोहळा होता आणि अंगावर मळालेली कपडे होती. शेवटचं गाव होतं, ओंकारेश्वरला पोहोचायचं होतं. आणि त्यातली त्यात असं झालं होतं की नर्मदा मैयाने एक शिकवण दिली की आहे त्या परिस्थितीत कसं राहावं. म्हणजे अशी कधी प्रसंगच आला नाही आतापर्यंत की मळालेली कपडे, बरं मळालेली नसते तरी थोडी फाटलेली कपडे ना आपण ते लग्नात गेलो. आणि हा सामूहिक विवाह सोहळा तर खूप लोक होती. आपण मोस्टली लग्नांमध्ये गेलो तर सजून सावरून जातो. जरी सजून सावरून नाही गेलो तर व्यवस्थित आपल्या अंगावरती कपडे असतात. पण या ठिकाणी अशी परिस्थिती मैयांनी दाखवली होती की तुम्ही अशाही परिस्थितीत लग्नात, म्हणजे आता अन्य जर कोणी असे लग्नात आले माणसं तर आपण त्यांच्याकडे कसं बघतो, थोडंसं
वेगळं वाटतं आपल्याला. बघा कसे आले, फाटलेले कपडे वगैरे, म्हणजे गरीब परिस्थितीत लोक येतात. पण आम्ही ह्या लग्नामध्ये पाठीमागच्या वर्षी असं एकदम थोडे मळालेले कपडे होते, पायावर गुडघ्यावर पॅन्ट फाटली होती, तरी पण आम्ही इथं गेलो होतो, कारण मैयाने आम्हाला त्या परिस्थितीत राहायला शिकवलं न लाजता. तर हेच ते गाव, प्रसंग आठवला म्हणून एक थोडक्यात सांगितलं मी. आम्ही आता अंजरुद या गावामध्ये आलेलो आहोत. नर्मदे हर. इथून 8 किलोमीटरवरची ओंकारेश्वरी आहे. कसं होतंय आज? 8 किलोमीटरवरच ओंकारेश्वरी. आता कसं वाटतंय? आता काळजाची धडकी भरली. धड 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 करतं. जवळजवळ 4 महिने, पावणे 4 महिने. आईच्या आई पाणी नर्मदे हर. एकी चाया बाबाजी. पुढे जायचं चहाला. ओंकारेश्वरचं ओंकारेश्वरला जात असताना शेवटचं जे आमचं गाव आहे अंजरुद, शेवटचं गाव आणि आमचा आज आई शेवटचा पाहुणचार आहे. हा शेवटचं गाव आणि शेवटचं गाव आहे आणि शेवटचा पाहुणचार आहे आमचा. तर इथे बसलेला आहोत अंजरुदमध्ये. परत आम्हाला कोणी म्हणणार नाही या चाय प्रसादी घ्या, भोजन करा, नर्मदेहर कोणीच घालणार नाही. अंजरुद गावावरून आम्ही आता चाललेलो आहोत ओंकारेश्वरकडे. सगळे इतके भाऊक झालेत की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती उदासी आहे. खूप वाईट वाटायला लागलंय. असं वाटतंय की उगाचच आपण एवढ्या लवकर आलो, अजून 4-5 दिवस मागं राहिला असतो. खूपच असं कसं तरी वाटायला लागलं आता. पहिले वाटलं कालपर्यंत आनंद, पण आज सकाळपासून खूप खराब वाटतं. मैया येते, मैयापासून थोडं लांब जायचंय, त्याच्यामुळे सगळ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. प्रेम दिलं ना तेवढं प्रेम, आणि आता मैया सोडून जायचं थोडंसं वाईट वाटतं. कोणताही त्रास नाही झाला एवढं 3-4 महिने होते आम्हाला. रोज जे पाहिजे ते खायला मिळालं, चांगलं सगळी व्यवस्था मिळाली, झोपायलाही चांगलं, सगळं मिळालं व्यवस्थित इकडे. त्यामुळे आता खूप खराब वाटतं. नर्मदे हर. एक जातो कोठीला मार्ग आणि एक जातो समोर ओंकारेश्वरला. तर इथून ओंकारेश्वर जवळ आहे, त्या मार्गे न जाता आम्ही शॉर्टकट मार्गे जाणार आहोत. तर आमचा प्रवास जो आहे तो 3 किलोमीटरवरती आता राहिलेला आहे. जवळजवळ 4000 किलोमीटरचा गाडा आम्ही ओढत आता इथपर्यंत पोहोचलेला आहोत. आणि ओंकारेश्वराचं जंगल लागलेलं आहे शॉर्टकट मार्गाचं. आणि इथून 3 किलोमीटर नंतर आम्ही ओंकारेश्वरला फायनली पोहोचणार आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती थोडी प्रसन्नता आहे आणि दुःख जे आहे ते 90% दिसते, 10% जे आहे ते सुख दिसते. संकल्प पूर्ण होणार. आणि वारंवार सांगते मी, मैयाला सोडून जायचे आता. नर्मदे हर. तर आपण आता ओंकारेश्वरकडे चाललेलो आहोत आणि एक मी ब्लॉग टाकलेला आहे निरोप समारंभाचा, तो सर्वांनी अवश्य बघा. आणि जाता जाता या जड अंतकरणाने सगळ्यांचे डोळे जे आहेत ते पाणवलेले आहेत. मला असं वाटतंय फक्त आमचीच नव्हे तर पूर्ण परिक्रमावासियांची जे अश्रून आहेत, हे रस्त्याने सगळे भिजत गेलेले असेल ही वाट जी आहे. कारण एवढं मैयाने आम्हाला इतकं प्रेम दिलं. आणि ज्यांची मानसिक परिक्रमा होती, यूट्यूबद्वारे ज्यांनी व्हिडिओ बघितले, त्यांचे डोळे आता पाणवलेले असतील आणि त्यांची परिक्रमा आता पूर्णत्वाला जाणार आहे, संपणार आहे. मला तरी वाटत नाही एकही परिक्रमावासी नसेल का ह्या भूमीत, ह्या रस्त्याने त्याचे जे अश्रूचे थेंब आहेत या वाटेवर पडलेले नाहीत म्हणून. असं एकही नसेल की मैयाच्यात आठवणीत रडणारा. तर आपण मावशींचा एक नर्मदा परिक्रमेतला अखेरचा अभंग ऐकूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. जातो माघारी नर्मदा माता, जातो माघारी नर्मदा माता, तुझे दर्शन झाले आता.
तुझे दर्शन झाले आता, आता तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादान पाहिली तुझीच ही नगरी, तुझ्या नादान पाहिली तुझीच ही नगरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, धन्य झालो आम्ही जन्माचे. नाम घेता तुझे आवडीने, नाम घेता तुझे आवडीने. जातो माघारी नर्मदा माता, जातो माघारी नर्मदा माता. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, आता तुझे दर्शन झाले आता. दीपविली तुझी नगरी, दीपविली तुझी नगरी. चालू झाली भक्तांची वारी, चालू झाली भक्तांची वारी. तुका म्हणे भक्ती करा तुम्ही, तुका म्हणे भक्ती करा तुम्ही. जातील पापे जन्माची जळून, जातील पापे जन्माची जळून. जातो माघारी नर्मदा माता, जातो माघारी. दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी, जातो माघारी नर्मदा माता. तुझे दर्शन झाले. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण रुपाली आमच्या मैयांचा अभंग ऐकला आहे. खूप जड जाते, ही वाटच उरकत नाहीये आणि उदाशी भरलेली आहे. त्या वातावरणातही आज उदाशी दिसतीये. झाडं आज हालत नाहीयेत, शांत झालेली आहेत. हवा सुटाना, जणू काय रुसल्यासारखं झालंय काहीतरी. वातावरणच रुसलंय. साक्षात मैयाच रुसल्यात आमच्यावरती की आम्हाला सोडून तुम्ही चालले म्हणून. हा, माईला सोडून सगळे चाललेत लेकरं. दुसरा अभंग आपण आमच्या आईच्या मुखातून ऐकणार आहोत. हे हर अखेरचा तुला दंडवत, सोडून जाते गा दरी दरी. तुन मावळ देवा दरी दरी, मावळ देवा सोडून जा. अखेरचा तुला दंडवत, सोडून जाते गा दरी दरी. तुन मावळ देवा दरी दरी, तुन मावळ देवा सोडून जाते गाव रे. अखेरचा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत. नर्मदे हर.
तर आम्ही ह्या बोरीच्या झाडाखालून जात असताना हा अनुभव आहे. ही बोरीचं झाड बघून घ्या किती उंच आहे. इथं खाली मूळ आणि मुळापासून किती उंच आहे. हा आता आईच्या तोंडातून अनुभव आहे का आई सांगा. गेल्या वर्षी सकाळी सकाळी आम्ही 6 पावणे 6ला आम्ही इथून या मार्गाने चाललो होतो. त्या दिवशी शबरी माताची जयंती होती म्हणजे त्या दिवशी शबरी मातेने प्रभू रामचंद्राला बोरं खाऊ घातली होती. आणि जसं इथं गेल्या वर्षी जसं पाणी आहे तसं या वर्षी पण थोडं चिपकल बिकल आहे. आणि नक्कीच मी सांगेन की गेल्या वर्षी सगळी अशी बोरांची तर फरफट पडलेली होती. आणि वरून असा आवाज आला की चले जाओ कि मेरा एक ही बेर नहीं उठाने का वरना बुरा होगा. अभी ओमकार जी पास में मेरा बेर उठाने का नहीं है. आजी होते वरती एक नर्मदे वरून असा आवाज आलेला. साक्षात शबरी मातेने दर्शन दिलं ते. आणि माहीतही नव्हतं की त्या दिवशी आपल्याला शबरी मातेने प्रभू रामचंद्रांना बोरं खाऊ घातली होती. माहित नव्हतं त्यांची शबरी मातेची जयंती का. हा ते आश्रमात गेल्यावर कळलं आपल्याला. आश्रमात गेल्यावर कळलं. हेच ते बोरीचं झाड. हेच ते वरीचं. चलो नर्मदे हर हर. आज आवाज काय पहिल्यासारखा नाही निघत. नर्मदे हर नर्मदे हर. अगदी म्हणतो ना आपण शेवटच्या श्वासापर्यंत आले. खरंच शेवटचं टोक आलेलं आहे परिक्रमेचं. काही क्षणातच हा डोंगर क्रॉस केला की ओंकारेश्वर आम्हाला दिसणार आहे. यासाठी केला होता अट्टहास गोड व्हावा. क्षणातच आम्ही आता पोहोचतोय ओंकारेश्वरकडे. तर आज परिक्रमावासियांच्या चेहऱ्यावर ना कोणाला आज तहान लागली आहे ना कोणाला आज भूक लागली आहे. भुकेचा टायमिंग होऊन गेलाय ना आज बालभूक भेटलाय कोणाला. 2 वेळा शेवटचं आमंत्रणाचं गाव होतं तिथं शेवटचं आमंत्रण झालेलं आहे. भूक लागली नाही तहान लागली नाही. सगळे आज भारावून गेलेत नर्मदा मैयामध्ये की सोडून जायचं आहे. नर्मदे हर. कन्या सासुऱ्यासी जाय. कन्या सासुऱ्यासी जाय. मागे परत मागे पर दोन्ही पाय. मागे पर दोन्ही पाय. तैसे झाले माझ्या जीवा. कैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेट केशवा. केव्हा भेट केशवा. कैसे झाले माझ्या जीवा. नर्मदे हर. नर्मदे हर. डोंगर चढतोय आम्ही आता आणि याच्या पलीकडे जो आहे सुखद क्षण आहे आणि नर्मदा मैया आहे. ओंकारेश्वर आहे. आतुरता लागलेली आहे सगळ्या परिक्रमावासियांना. नर्मदे हर. एवढी सोय करून ठेवली की इथे रांजण पण भरून ठेवला. चढून आल्यानंतर आता उतरायचं आहे. अलगद अलगद दिसतंय ओंकारेश्वर. नर्मदे हर. चढल्या. नर्मदे हर. नर्मदे माझा दंडक राहिला. या घेऊन या घेऊन. नर्मदे हर. तर इतका आनंद होतोय आता. खूप छान वाटतंय. मनातून असं लड्डू फुटरे असं वाटतंय. कारण की 4000 किलोमीटरचा जो प्रवास होता 3 महिने 13 दिवसात म्हणजे 113 दिवसात ही परिक्रमा आता पूर्ण होणार आहे. आणि आता इथपर्यंत आली परिक्रमा झाली. थोडक्यात खूप छान वाटतंय. 4000 किलोमीटर चालून आलो. एवढी सुंदर अशी परिक्रमा झाली सगळ्यांच्या समवेत. आणि आज संकल्प सुटणार आहे.
मग झाली परिक्रमा पूर्ण. नर्मदे हर, नर्मदे हर. फायनली आम्हाला ओंकारेश्वर नगरी जी आहे ती दिसलेली आहे. का आनंद होतोय आता, तो आनंद शब्दात नाही सांगू शकत. ह्या दिवसाची गेली 113 दिवस झालं वाट बघितली होती, आहे ना मावशी? खूप आणि खूप छान वाटलं. आता जीवात जीव आला. माझं तर अंगपूर त्या गोष्ट शक्य झाली आहे, मैयाने करून घेतली खरंय. माझ्याकडे अशक्य होती पण ते शक्य करून घेतली. त्यातच मला खूप आनंद वाटतो. 113 दिवसानंतर खूप मोठं तप आहे. तब्बल 4 महिने झाला आम्ही आमचं घर दार ऐश्वर्य संपन्न जीवन सोडून या नर्मदा मैयाकडे आलो होतो. या भक्तीचा आनंद घेत आलो होतो. ओंकारेश्वर मध्ये आलेलो आहोत. सांगते झाली बरं परिक्रमा पूर्ण आणि आलोय आम्ही आनंदामध्ये एकदा तुमच्या आशीर्वादामुळे. चेहऱ्यावरती आता आनंद दिसतोय. फायनली निघालो तिथे परत आलो, खूप आनंद वाटतो. चला चला आलो ओंकारेश्वर. जिथून निघलो तिथं सेंड केलं. आमचे बैरे बाबा पण हसायला लागले. निकम बाबांना बैरू बाबा नाव पडलं सगळ्यांनी. कसं वाटतंय? दिसलं का ओंकारेश्वर? कसं वाटतंय? झालं का पूर्ण? तुमची इच्छा होती झाली पूर्ण? झाली इच्छा पूर्ण. आवाज येईना एवढं. चला भरून आले. चला नर्मदे हर. आम्ही आता चाललेलो आहोत संत गजानन महाराजांच्या आश्रमाकडे. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आहे. आता फोन करून सांगा घरी. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वरला. संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही आता चाललेलो आहोत. प्रथमतः आमची भोजन प्रसादी होईल, त्यानंतर संकल्प सोडायला जाणार आहोत. कारण आज आहे सोमवार. गजानन आश्रम. सगळे नर्मदा परिक्रमावासी एका पाठोमागून एक आतमध्ये आता संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये चाललेले आहेत. पटकन जाऊन आम्हाला भोजन प्रसादी करून नर्मदा मैयामध्ये स्नानाला जाऊन पटकन संकल्प सोडायला जायचं आहे. सोमवार आहे, वेळही कमी आहे. 10 वाजलेले आहेत. 4-5 वाजेपर्यंत सगळे विधी पटपट उरकायचे आहेत आम्हाला. नर्मदे हर, नर्मदे हर हर. इकडे ज्योती मावशी आहेत. त्यांचा मुलगा आलेला आहे घेण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. 4000 किलोमीटर चालून आलो ना 3 महिने. साठी केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड गोड व्हावा. व्हावा. आज जे आनंद असू आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. आता शेवटच्या पायरीला आला तरी कळून मावशी धन्य झालो. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाची झालो. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही गजानन महाराजांच्या आश्रमात एंट्री केली. एंट्री केल्यानंतर प्रथमतः भोजन प्रसादी बॅग ठेवली, भोजन प्रसादी केली आणि आता लगेचच आम्ही आमचे कपडे, मैयाचं पूजेचं सामान, दंडक, कमंडलू सगळं घेऊन निघालेलो आहोत संकल्प सोडण्यासाठी. त्यानंतर जल अर्पण करणार आणि नंतर मानधता परिक्रमा करणार आहोत. सगळे निघालेले आहेत. नर्मदे नर्मदे हर. गवळण मावशी चला चला. नर्मदे हर, नर्मदे हर. सगळेजण चाललेलो आहोत आता घाटावरती. परिक्रमावासी निघालेले आहेत पुढे. नर्मदे हर.
मी आता घाटावरती चाललेलो आहोत. ब्रह्मपुरी घाट आहे. ब्रह्मपुरी घाटावरती प्रथमतः मैयामध्ये स्नान करणार आहोत आणि त्यानंतर संकल्प जो आहे त्या पूजेला जाणार आहोत. सगळे निघालेत. आम्ही आलेलो आहोत आता मैयाच्या कडे. म्हणजे जशी आपली अमरकंटकला मैयासोबत गाठभेट झाली होती त्यानंतर आता 1 महिन्यानंतर होतीये. नर्मदे हर घाटावरती आलो आम्ही. आल्याच्या नंतर पटकन 10 मिनिटं स्नान केलं आणि आता पटकन आता संकल्प सोडण्यासाठी निघतोय. कारण आमच्यातले काही जण आहेत त्यांना आज लवकर जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही पटपट जे आहे आणि वेळेअभाव पटकन लवकर उठून घेतो. तर आम्ही पुढे आल्यानंतर इथून पेढ्याचा बॉक्स घेतला आणि प्रसादासाठी इथून दूध घेतलं. परत आता निघालेलो आहोत सगळे संकल्प सोडण्यासाठी लाईनने. संकल्पाची पूजा जी होती ती व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पडलेली आहे आणि आम्ही आता जल अर्पण करण्यासाठी चाललेलो आहोत ममलेश्वरांकडे, नंतर ओंकारेश्वरांकडे. नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आमचा जो संकल्प पूजेचा विधी होता तो आता संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता जल अर्पण करण्यासाठी ममलेश्वरांकडे चाललेलो आहोत. वरती अर्ध जल आम्ही अर्पण केलेलं आहे. अर्ध जल अर्पण करण्यासाठी आम्ही ओंकारेश्वरला चाललेलो आहोत. तर अर्धा पाऊण तास लागलेला आहे आम्हा सर्वांना जाण्यासाठी. क्रमवासी ममलेश्वरांचं जल अर्पण करून ओंकारेश्वरांकडे चाललेले आहे जल अर्पण करण्यासाठी. गवळण मावशी चढवलं जल? हा चढीला बाई. कसं वाटलं? लय मस्त छान आनंदी आनंदी आनंद झाला. लय आनंद झाला खूप. नर्मदे हर. नर्मदे हर. आता तिथं मोर हे करू. आम्ही आता दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे चाललेलो आहोत. तट परिवर्तन करून आमचं ममलेश्वरांवरती जल चढवलेलं आहे. ओंकारेश्वरला जल चढवायचं आहे. सगळेजण आम्ही चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. खाली आहेत नर्मदा मैया आणि क्रॉस करून चाललेलो आहोत. पहिल्यांदा 3 नोव्हेंबरला क्रॉस केली, त्याच्यानंतर 27 नोव्हेंबरला केली, त्यानंतर 27 जानेवारीला केली आणि आज 23 फेब्रुवारीला एकदा क्रॉस करतोय आम्ही. नर्मदे हर. मी आता चप्पल वगैरे काढली, ब्रिज क्रॉस करून आलेलो आहोत आणि आता ओंकारेश्वरांवरती जल अर्पण करण्यासाठी चाललेलो आहोत. सोमवार आहे, प्रचंड गर्दी आहे. VIP दर्शनच घ्यावं लागणार आहे आम्हाला. गवळण मावशी, काकी आणि शिल्पा मावशी आता निघालेले आहेत त्यांच्या घरी. सुखद असा आमचा हा नर्मदा परिक्रमेचा प्रवास झालेला आहेत आणि घाईघाईने निघालेले आहेत. त्यांचे घरचे घ्यायला आलेले आहेत आणि बाकीचे परिक्रमावासी त्यांना वाट लावत आहेत. गवळण मावशीची घाई बघा. गवळण मावशी आसन बिसन लावून घ्या नीट. आरती करायची राहिली. चपात्या घ्या उद्या सकाळी आपल्याला साठी. शेवटचा क्षण आहे. सगळेजण निघालेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आपली कागदपत्र तयार करा. आई राहिली. बस आता नर्मदे हर. चाललेले आहेत घरी आता सगळेजण. गवळण मावशी, काकी आणि शिल्पा मावशी.
त्यांना सोडायला सगळेजण चाललेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चालले सगळेजण, त्यांना वाटा लावण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. चार महिन्यामध्ये एवढा मोठा परिवार बनवला होता आणि आता सगळेजण आपापल्या घरी चाललेले आहेत, आपल्या स्वतःच्या परिवारामध्ये. नर्मदे हर, नर्मदे हर. एकीकडे खुशी आहे घरच्यांना भेटण्यासाठी, एकीकडे दुःख आहे नर्मदा मैयाला आणि आपल्या इकडच्या एका कुटुंबाला सोडून जाण्याची. गवळण मावशी, जागा पकडून ठेवा बर का आता गाडीत व्यवस्थित. सकाळी 4 वाजता उठवा स्नानाला. 4 वाजता चला. सगळ्यांची आसनं लावून ठेवा आणि लोकेशन पाठवून ठेवा. पुढे चालतात तुम्ही फास्ट. लोकेशन पाठवा. नर्मदे हर, नर्मदे हर. बसा. नर्मदे हर. चला गेले, चालले सोडून आपल्याला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला आता आम्ही पण निघतोय. नर्मदे हर. प्रत्येक सुखानंतर एक दुःख असतंच नशिबी लिहिलेलं. चला.